केंद्र सरकारनं मेडिकलच्या प्रवेशासाठी केंद्राच्या धर्तीवर नीट परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यामुळे राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। कारण राज्यातल्या मेडिकल प्रवेशासाठी 5 मेला सीईटी घेण्यात येणार आहे। आता सुप्रीम कोर्टानं 1 मे आणि 24 जुलैला नीट घेण्याचा निकाल दिला आहे। त्यामुळे नेमकी कोणती परीक्षा द्यावी असा प्रश्न राज्यातल्या विद्यार्थ्यांसमोर आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्राची नीट ही सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित असून राज्यातली सीईटी एचएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष एचएससी बोर्डाचा अभ्यास केलाय, त्यामुळे राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय। दरम्यान राज्यातल्या विद्यार्थ्यांना नीटमधून सूट मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं जे रुग्णालयाचे डीन तात्याराव लहाने यांनी बीएमईआरच्या वतीनं सांगितलंय। महाराष्ट्राला नीटमधून कायमस्वरूपी वगळावा, अन्यथा पुढील 2 वर्ष एमएचटी सीईटी आयोजित करू द्यावी अशी मागणी करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे यांनी सांगितलंय। 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अशी परिस्थिती उद्भवली होती। त्यावेळी राज्य सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली होती। राज्यातल्या विद्यार्थ्यांना असं आयत्या वेळी वेगळ्या पॅटर्नची, वेगळ्या काठिण्य पातळीची परीक्षा द्यायला लागू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिंगारे यांनी स्पष्ट केलंय। मुंबईतल्या वेलिंगकर संस्थेचे संचालक उदय साळुंखे पुणे पोलिसांच्या रडारवर आले आहेत। साळुंखे यांची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कसून चौकशी केली। चौकशीत अनेक बाबी उघड झाल्या आहेत। साळुंखे यांच्या कुटुंबियांच्या 18 कंपन्या आहेत, तर स्वतः साळुंखे 3 कंपन्यांवर संचालक आहेत। कंपनीवर ते पूर्णवेळ संचालकही आहेत। त्याचवेळी साळुंखे वेलिंगकर संस्थेत पूर्णवेळ नोकरी करतात। त्यामुळे दुसऱ्या कंपनीचं पूर्ण संचालक होताना साळुंखे यांनी शिक्षण प्रसारक मंडळीची परवानगी घेतली होती का असा प्रश्न निर्माण होतो। परवानगी घेतली नसल्यास नवीन विश्वस्त मंडळ त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला जातोय। मेपल ग्रुपचे सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शिवाजीनगर कोर्टानं फेटाळलाय। त्यामुळे सचिन अग्रवालला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। पुण्यात 5 लाखात घर अशी योजना मेपल ग्रुपनं आणली होती। यात हजारो ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप होतोय। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतही घरं देणार असल्याचं मेपलनं म्हटलं होतं। मात्र या योजनेवर आक्षेप घेण्यात आले। त्यानंतर सचिन अग्रवाल आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मराठवाड्यामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी आता आणखी एक 40 डब्यांची मालगाडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सध्या या गाडीची कोटामध्ये साफसफाई सुरू आहे। 10 ते 12 दिवसात पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय सुरेश प्रभू यांच्याशी देवेंद्रजी फडणवीस यांनी मी चर्चा केली आणि त्यांना अतिरिक्त रेल्वे देण्याच्या संदर्भात विनंती केली। माननीय सुरेश प्रभू साहेबांनी या ठिकाणी 40 डब्यांची एक नव्यानं ट्रेन देण्याची विनंती जी आहे ते त्यांनी तत्वतः मान्य केलेली आहे। आता हे पाणी जे आहे ते जालना जिल्ह्यातील परतूर येथे असलेल्या दुधना प्रकल्पामधून लातूर शहरामध्ये किंवा लातूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नेण्याचं नियोजन आम्ही करतो आहोत। जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। मिरजहून लातूरला रेल्वेनं आलेलं पाणी स्टेशनजवळील विहिरीत टाकल्यानंतर ते विहिरीतून टँकरद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जात होतं। आता मात्र हा वेळखाऊपणा बंद होणार आहे। आता रेल्वे स्टेशनहून थेट आर्वीतल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची 3 किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण झाली आहे। त्यामुळे थेट स्टेशन ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी जात आहे। त्यामुळे वेळेची बचत होऊन नागरिकांना पूर्वीपेक्षा लवकर पाणी मिळत आहे। नाशिक महापालिकेच्या कक्षेत असलेल्या गावांमध्ये सध्या लोकांना पाणी विकत घ्यावं लागतंय। गेल्या 2 वर्षापासून पाणी पुरवठ्याची परिस्थिती कठीण असल्यामुळे गावं पाणीपट्टी भरण्यास नकार देत आहेत। महापालिका मात्र येरे माझ्या मागल्या करत लोकांना तहानलेलंच ठेवतीये। मराठी बालभारतीच्या इयत्ता 6वीच्या पुस्तकात कविता समाविष्ट होण्याचा बहुमान मिळालेल्या बालकवयित्री सोनाली फुफरे हिची यवतमाळ जिल्हा प्रशासनानं बळीराजा चेतना अभियानासाठी चेतना दूत म्हणून नियुक्ती केली आहे। सोनालीबरोबर तिची मराठी विषय शिक्षिका कीर्ती पेटकर आणि शेतकरी असलेले वडील श्रावण फुकरे यांनाही चेतना दूत बनवण्यात आलाय। सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनाला उभारी मिळावी, त्यांच्यात नवी उमेद निर्माण व्हावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून शासन, प्रशासन आणि जिल्ह्याभरातील नागरिक बळीराजा चेतना अभियान राबवतोय। त्यात चेतना दूत म्हणून सोनाली, तिचे वडील आणि शिक्षिका देखील योगदान देणार असून सोनालीनं पुढची कविता शेतकरी या विषयावर लिहिण्याचं ठरवलं। जिथे एक हंडाभर पाणी विकत घेण्याची वेळ आहे तिथे लोखंडी सावरगाव इथल्या शिक्षक राजपाल देशमुख यांनी आपला पाण्याचा बोर गावकऱ्यांसाठी खुला करून त्यांची तहान भागवण्याचं पुण्य केलंय। गावातील विहिरींनी तळ गाठला असून सर्व बोर कोरडे पडले। अशा वेळी ग्रामस्थांना पाण्यासाठी 3-4 किलोमीटर पायपीट करावी लागत होती। मात्र राजपाल देशमुख यांच्यामुळे ग्रामस्थांचा प्रश्न सुटला आहे।
लातूरमध्ये दुष्काळामुळे ग्रामीण भागातील नागरिक बोरवेलचं पाणी पितायत. बोरवेलच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण अधिक असल्यानं नागरिकांमध्ये पोटाचे आणि हाडाचे विकार वाढतायत. त्यामुळे लातूरच्या डॉक्टर अशोक पोद्दार यांनी पुढाकार घेऊन गावागावात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरं आयोजित केली आहेत, ज्यात दुष्काळग्रस्त रुग्णांना मोफत औषधांचं वाटप केलं जात असून आतापर्यंत 6,000हून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. मुंबईत पोट भरण्यासाठी आलेल्या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांची महानगरीतही परवडच होत असल्याची बातमी झी मीडियानं सर्वप्रथम दाखवली. त्यानंतर दुष्काळग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला. मात्र मुंबई महानगरपालिकेनं दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं दिलेलं आश्वासन अजूनही कागदावरच असल्याचं उघड झालंय. मुंबईतल्या घाटकोपरमधल्या भटवाडी भागात राहणाऱ्या दुष्काळग्रस्तांना विविध सोयी उपलब्ध करून देण्याचा ठराव मुंबई महानगरपालिकेनं एकमतानं संमत केला. मात्र दुष्काळग्रस्तांना टँकर पुरवण्याव्यतिरिक्त अजूनपर्यंत कोणतीही मदत महानगरपालिकेनं केलेली नाही. त्यामुळे घाणीचा डोंगर आणि असुविधांमध्येच दुष्काळग्रस्त आजही राहत आहेत. पालिकेचे स्थानिक सहाय्यक आयुक्त यांना या विभागाला आतापर्यंत साधी भेट देणंही जमलेलं नाही. झी मीडियानं याबाबत जाब विचारल्यानंतर त्यांना जाग आली. गोंदिया जिल्ह्यात अचानक आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे आंबा गळून पडला असून 20 ते 25 क्विंटल एवढ्या आंब्याची पडझड झाल्याचं प्राथमिक अंदाजामध्ये कळत आहे. तालुक्याअंतर्गत असलेल्या बिरसी, कामठा, घाटटेमणी या भागात फळबागांना मोठा फटका बसलाय. तसंच वादळी वाऱ्यामुळे घरांवरील छप्पर उडून गेल्यानं घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भारत संचार निगमचा टॉवर पडल्यामुळे या भागातील मोबाईल सेवा तात्पुरती खंडित झाली होती, तर या पावसामुळे वीज पुरवठाही काही वेळासाठी बंद होता. मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरून पुन्हा एकदा रणकंदन माजण्याची शक्यता आहे. नाविकास क्षेत्र आणि मिठागर विकासासाठी खुली करण्याच्या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमींबरोबरच शिवसेनेकडूनही विरोध होऊ लागला आहे. परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली बिल्डरांचा फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. तसंच विकास नियंत्रण नियमावलीत टीडीआर, पंजिबल एफएसआय यासारख्या अनेक गोष्टींबाबत स्पष्टीकरण नसल्यानं रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. नागपूरची मेट्रो मार्गी लागली, मग पुणे, पिंपरी चिंचवड तसंच ठाण्याची का नाही, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. पुण्यामध्ये भाजपचे 8 आमदार आहेत, मात्र मेट्रो होत नाही अशी टीका त्यांनी केली आहे. पुण्यातील नगर रोड बीआरटी बस सेवेचं उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी अजित पवार यांनी स्वतः बीआरटी बसमधून प्रवास केला. राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी 2 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. हा दावा कोल्हापूर न्यायालयात दाखल केलाय. गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीत सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. या आरोपाविरोधात हा दावा दाखल करण्यात आला आहे. आधीच नेत्र शस्त्रक्रियेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं जिल्हा रुग्णालय पुन्हा नव्या वादात सापडलंय. बाळंतपणासाठी आलेल्या महिलेसह तिच्या बाळाचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. या प्रकरणात डॉक्टर आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कानळडा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजूबाजूच्या 11 गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न अवलंबून आहे. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून या आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी थांबत नसल्यानं गावकरी महिलांनी या आरोग्य केंद्राला टाळं ठोकलं. हे आरोग्य केंद्र जळगाव शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असून बऱ्याच वेळा या आरोग्य केंद्रात तातडीच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णाला डॉक्टर थेट जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखवत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. नगर मनमाड रस्त्यावरील येवला तालुका हद्दीत अनकाई बारी इथे पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 2 गावठी रिव्हॉल्व्हरसह 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत. जवळपास 21,000 रुपयांचा हा मुद्देमाल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या तिघांवर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी येवला तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे आरोपी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातले आहेत. चित्रपट मालिकांमधून काम देण्याचं आमिष दाखवून तरुणींना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या संदीप फोनबारे याला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. संदीप हा मूळचा कागल तालुक्यातील आहे. कामानिमित्त तो मुंबईत आला होता. चित्रपटसृष्टीशी त्याचा जवळचा संबंध आल्यानं या संधीचा फायदा घेत त्यांनी महाराष्ट्रातील तरुणींना गंडा घातलाय. राज्यभरातून 15पेक्षा अधिक जिल्ह्यात आणि गोव्यातील तरुणींची त्यानं लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पेशानं आर्किटेक्ट असलेला संदीप गेले 4 ते 5 वर्ष राज्यातील तरुणींना फसवण्याचं काम करतोय. मुंबई, वाशी, ठाणे, नवी मुंबई, पणजी आदी उर्वरित महाराष्ट्रात त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. संपूर्ण भारतीय बनावटीची दिशादर्शक प्रणाली परिपूर्ण करणाऱ्या IRNSS-1G या उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वीपणे श्रीहरिकोट्याच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून झालं. अत्यंत भरोशाच्या PSLV
C-33 या रॉकेटच्या सहाय्यानं उपग्रह त्याच्या कक्षेत नेला. अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीला पर्याय ठरणारी इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम इस्रोनं विकसित केली आहे. यामुळे एखाद्याचं अचूक ठिकाण, दिशा, वेग याची माहिती मिळणार आहे. या प्रणालीमुळे भारतीय उपखंडात म्हणजेच देशाच्या सीमेपासून 1500 किलोमीटर अंतरापर्यंत अचूक दिशादर्शन होऊ शकणार आहे. ही सगळी उड्डाण प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञ तंत्रज्ञांचं अभिनंदन केलंय. मैं सबसे पहले इसरो के सभी वैज्ञानिकों को और इसरो की पूरी टीम को हृदय से बहुत बहुत धन्यवाद करता हूं, उनका अभिनंदन करता हूं. मैं 125 करोड़ देशवासियों को भी इस नए नजराने के लिए अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं. ऑगस्टा हेलिकॉप्टर डीलमध्ये किती पैसे मिळाले हे जाहीर करा असं आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना दिलंय. या प्रकरणी लाच घेणाऱ्यांची नावं जाहीर करण्याचं आव्हानही शहांनी दिलंय. तसंच यूपीए काळात अनेक घोटाळे झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. सोनिया घाबरत नाहीत म्हणूनच जास्त घोटाळे झाल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर डील प्रकरणी संसदेत पुन्हा गदारोळ सुरूच आहे. यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातला. या प्रकरणातील लाचखोरीत काँग्रेस नेत्यांची नावं आल्याबद्दल काँग्रेसनं भाजपकडे उत्तर मागितलंय. तसंच या प्रकरणात तपास पुढे जात नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचं समोर येताच फिन मेकॅनिका या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आलं होतं. असं असताना या कंपनीला मोदी सरकारनं काळ्या यादीतून बाहेर का काढलं असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. या डील प्रकरणी आता सीबीआयकडून अहवाल मागून फिन मेकॅनिका या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आलंय. तसंच यूपीए सरकारच्या काळात फिन मेकॅनिका कंपनीवर कोणतीही बंदी घालण्यात आली नव्हती असंही भाजपनं स्पष्ट केलंय. माजी क्रिकेटर आणि माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. अमृतसरहून 3 वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या सिद्धू यांची राष्ट्रपतींनी नियुक्ती केली होती. लोकसभा निवडणुकीत अरुण जेटली यांच्यासाठी पक्षानं तिकीट कापल्यापासून सिद्धू भाजपपासून काहीसे दूर गेले होते. पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नाराज असलेले सिद्धू आम आदमी पार्टीत जाणार असल्याची चर्चा होती. राज्यसभेतील नियुक्तीनं भाजपपासून असलेला सिद्धू यांचा दुरावा कमी होणार आहे. तसंच पुढील वर्षी पंजाब निवडणुकीचंही गणित यामागे असल्याचं बोललं जात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.